नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माद्री राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला समोर धडा आलेला आहे तिचं नाव काय? ईमानदारी की प्रतिमूर्ती। काय आहे तिचं नाव? ईमानदारी की प्रतिमूर्ती। आणि हा धडाचा हा चौथा सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे। पहिला आणि दुसरा आणि तिसरा सीझन मध्ये आपण बघितले की धडाचं स्पष्टीकरण कशा प्रमाणे होऊन जात आहे। आता या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे चला बघूया। इथे शब्दात दिलेला आहे हिंदीतून हिंदी आणि मराठी। कसं दिलेलं आहे हिंदीतून हिंदी आणि मराठी। तर पहिला काय आहे अभाव। तर यांचं काय आहे कमी आणि मराठीतून काय आहे अभाव। काय आहे मराठीतून अभाव आहे। दुसरा आकर्षक म्हणजे खिचाव आणि इथे ताडून लांब करणे काय आहे ताडून लांब करणे। तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे। आणि इथे आपण बघणार आहे इजाजत म्हणजे आज्ञा आणि इथे परवानगी काय आहे परवानगी। तर याप्रमाणे इथे परवानगी आहे तर याप्रमाणे इथे परवानगी आहे। आता इथे ओहदा म्हणजे पद आणि इथे पण पद। किफायत म्हणजे मितव्यय काय आहे मितव्यय आणि इथे कुरूप इथे काय दिलेले आहे कुरूप। तर याप्रमाणे असंही शब्दात दिलेले आहेत। अजून बघूया चला बघा इथे बघा तुम्ही झांझवत काय आहे झांझवत म्हणजे आंधी आणि इथे तुफान आणि इथे वादळ काय दिलेलं आहे झंझावत आधी तुफान आणि वादळ यांचा दुरुपयोग बुरा इस्तेमाल आणि इथे चुकीचा वापर काय दिलेला आहे चुकीचा वापर। तर याप्रमाणे इथे बेतरतीब काय आहे बेतरतीब आणि इथे बिखरा हुआ विखुरलेला काय आहे विखुरलेला। तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे। इथे बघा बेध्यानी काय दिलेले आहे बेध्यानी आणि इथे असावधानी बेध्यानी म्हणजे असावधानी आणि इथे अजाणता काय दिलेले आहे अजाणता। याप्रमाणे इथे आपण बघणार मुसीबत तर इथे संकट आणि इथे समस्या। मुसीबतचा काय होणार संकट आणि इथे काय होणार समस्या असंही होणार। संतरी म्हणजे पहरेदार आणि पहारे करी काय आहे पहारे करी। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तुम्हाला कळत आहे ना हो। तर चला अजून बघूया बघा आता आपण पाहणार आहे हिदायत। हिदायत म्हणजे काय होते सूचना आणि इथे माहिती। तर याप्रमाणे हिदायतचं सूचना आणि इथे माहिती दिलेली आहे। जाहीर होणं म्हणजे व्यक्त करणं आणि इथे व्यक्त करण्यासाठी काय दिलेले आहे व्यक्त करण्यासाठी। तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे। तर अजून बघूया चला बघा आता आपण पाहणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे। काय पाहणार आहे यांचे काही प्रश्न किंवा उत्तरे पाहणार आहे। तर इथे जे तुम्हाला दिलेले आहे ना हा काय आहे तुम्ही सांगा लवकरच मला। हा आहे तुमचा प्रश्नचा आकलन म्हणजे परिच्छेद आहे। तर इथे तुम्ही इथे यांचा प्रश्न दिलेला आहे आणि तुम्हाला उत्तर इथे शोधून लिहायचे परंतु मी इथे तुम्हाला उत्तर दिलेले आहे। तर याप्रमाणे तुम्हाला असं काही विचार केलेले जात आहे तर तुम्हाला नाही माहित आहे असं तुम्ही नाही सांगू। याप्रमाणे मी तुम्हाला असंही दिलेले आहे। तर पहिला बघा गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृतियां कीजिए। इथे जे गद्यांश दिलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला जे सूचना दिलेली आहे त्यांची माहिती तुम्हाला सांगायचं आहे। तर चला पहिला बघूया उत्तर लिखिए। पहिला उन दिनों प्रधानमंत्री को यह गाड़ी मिलती थी। त्या दिवशी किंवा त्या दिवस प्रधानमंत्री यांना हा गाडी भेटते। कोणती इम्पला सेव्हरलेट कोणती गाडी होती इम्पला सेव्हरलेट अशी ही गाडी त्यांचा तिला भेटत होते। दूसरा लेखक के पिता प्रधानमंत्री बनने से पहले इस राज्य के गृह मंत्री थे। लेखक यांचे जे पिता होते ते प्रधानमंत्री बनने पूर्वी कोणते राज्याचे गृहमंत्री होते तर उत्तर प्रदेश। कोणते उत्तर प्रदेश इथे गृहमंत्री होते। दुसरा किसने किससे कहा कोणी कोणाला म्हटले आहे। काय दुसरा काय आहे कोणी कोणाला म्हटले आहे। तर पहिला बघा मैं तो इसे चलाऊंगा नहीं मी यांना नाही चालवणार मी याला नाही चालवणार। तर याप्रमाणे याचं उत्तर लेखक के बड़े भाई अनिल ने लेखक से कहा। लेखक यांचे मोठ्या जे भाऊ होता त्यांनी लेखक यांना सांगितले। लेखक यांचे जे मोठे भाऊ होता यांनी लेखक असा सांगितले। दुसरा हम लोग वापस आते हैं अभी आम्ही इथे परत येणार। काय सांगितले आम्ही इथे परत येणार आता। तर याप्रमाणे लेखकने ड्रायव्हर से कहा हा जे वाक्य आहे कोणी कोणाला म्हटले आहे लेखक यांनी ड्रायव्हर यांना सांगितलेले आहे। कळतं की नाही
हो, तर चला अजून बघूया. बघा, आकलन कृति करो, सही पर्याय चुनकर उत्तर लिखिए. पहिला काय आहे, लेखक उनके भाई को वापस घर आने में देर हो गई. लेखक यांना आणि त्यांचा भाऊ यांना घरी वापस येताना देर झालेली होती का? तर यांचं उत्तर आहे क्योंकि. यांचं उत्तर अशा प्रमाणे दिलेलं आहे. तुम्हाला काय खरंच वाटत ते तुम्ही सांगा. पहिला आहे क्योंकि वे अपने मित्रों को आलिशान गाड़ी के बारे में विस्तार से बता रहे. कारण की जे आपल्या मित्राला आलिशान गाडीबद्दल बोलत होते. दूसरा, क्योंकि उन्हें घर से निकलने में ही देरी हो गई थी, कारण की त्यांना घरीच बाहेर करताना देरी झालेली होती. तीसरा, क्योंकि वे जिसके यहाँ पर खाना खाने के लिए गए थे वहां पर बातचीत में समय का ध्यान नहीं रहा, कारण की जे हे लोक जिथे गेलेले होते जेवण करायला, तर तिथे त्यांची बातमी इतकं झालेलं होते की त्यांना वेळाचा वेळही नाही माहिती की किती गेलेले होते. तर याप्रमाणे यांचं उत्तर असं आहे क्योंकि वे जिसके यहाँ पर खाना खाने के लिए गए थे वहां पर बातचीत के समय का ध्यान नहीं रहा. हा, ज्यांच्याकडे गेलेले होते, ज्यांच्याकडे जेवण करायला गेलेले होते, तिथे त्यांना बातचीत करताना हा वेळाचा पत्ता नाही लागले. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकरच लवकर सांगा. कळलं, छान. आता आपण दुसरा पाहणार. दुसरा बघा, सत्य. तर इथे तुम्ही पाहणार की लेखक ड्रायव्हर के साथ बाहेर घूमने के लिए गया, तर हा असत्य आहे. तर याप्रमाणे आता आपण पाहणार आहे इथे की शब्द संपदा. काय पाहणार आहे? शब्द संपदा असंही पाहणार आहे. तर पहिला आहे मानक वर्तनी के अनुसार शब्द शुद्ध कीजिए. मानक वर्तनी के अनुसार शब्द तुम्हाला शुद्ध करायचा आहे. तर बघा, पहिला बँक म्हणजे बँक, मंत्री म्हणजे मंत्री. तर याप्रमाणे समानार्थी शब्द बघूया. बातचीत म्हणजे वार्तालाप, दरवाजा म्हणजे किवाड आणि मौका म्हणजे अवसर, आणि इथे बदन म्हणजे शरीर. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता इथे आपण पाहणार आहे वचनबद्धी. गाडीचा काय होणार? गाडिया. कल्पनाचा काय होणार? कल्पनाएं. नीचे दिए शब्द को कृदंत शब्द बनाइए. झुरझुरी म्हणजे झुरझुना. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. तुम्हाला कळत आहे की नाही? लवकर लवकर सांगा. हो. आता पाहणार इथे आपण संवाद पाहणार आहे. काय पाहणार आहे? संवाद. तर चला बघूया. बघा, लेखक अपने पिता को बिना बताए उनके कार्यालय की गाड़ी निजी कार्य के लिए आने जाने के लिए इस्तेमाल की. आपके अनुसार क्या लेखक ने सही किया या गलत? ये कथन के संदर्भ में अपने विचार लिखे. इथे जे लेखकने काय केले की बिना सांगून जे कार्यालयाची गाडी होते त्याला घेऊन जाणार. तर तुमचं मत काय आहे याबद्दल तुम्ही सांगूया. तर पहिला आहे लेखक ने अपने पिता को बिना बताए उनके कार्यालय की गाड़ी निजी काम के लिए आने जाने के लिए इस्तेमाल की. मेरे अनुसार ये गलत आहे. तर इथे म्हणाला आहे की लेखक यांचा जे वडील आहे यांचा जे कार्यालयाची जी गाडी होती तिला नाही कळवून, तिला त्याला नाही सांगून ते घेऊन जाणारा हा इस्तेमाल करणारा यांचा अनुसार गलत आहे. लेखक प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री जी के बेटे थे. लेखक प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांचा पुत्र होते. लाल बहादुर शास्त्री एक कर्तव्यनिष्ठ और ईमानदार प्रधानमंत्री थे. लाल बहादुर शास्त्री हे एक कर्तव्यनिष्ठ किंवा ईमानदार प्रधानमंत्री होते. उन्हें इस प्रकार का व्यवहार बिल्कुल रास नहीं आता. त्यांना या प्रकाराचा व्यवहार कुठेही रास नाही येत होता. लेखक ने कल्पना की उड़ान भरते हुए जो कुछ सोचा समझा था वो सब कुछ निरर्थक था. लेखक ने जेव्हा ही कल्पनाचे उदार करलेला होता हा सर्वस्व जे त्यांना कळवून गेला हा सर्वस्व निरर्थक होता. कार्यालय की गाड़ी कार्यालय में काम करने के लिए उपयोग की जानी चाहिए. कार्यालयाची जी गाडी आहे ते कार्यालयाचे काम करता उपयोगी होऊन जात आहे. उसे कोई भी निजी कार्य के लिए उपयोग करता है तो वो गलत होता है. यांना कोणताही निजी कार्यासाठी उपयोग करता तर हा सगळं गलत आहे. इतना कुछ करने के पहले अपने आदर्शवादी पिता के बारे में सोचना चाहिए. हा सगळं करण्यापूर्वी तुम्हाला तुमचे वडील जे आहे आदर्शवादी त्यांच्याकडे तुम्हाला विचार करायचा होता. आता तुम्हाला इथे दोन नाहीये, एकच आहे. ते वेगवेगळ्या केलेले आहे. दोन किंवा एकच आकलन दिलेले आहे. त्याबद्दल तुम्हाला कसं करायचं हे तुम्ही करायचं आहे. याबद्दल तुम्हाला असं पाहून यांचं उत्तर लिहायचं आहे. बघूया चला. बघा, गद्यांश पढ़कर दी गई सूचना के अनुसार कृपया कीजिए. तर पहिला आहे तुमचा कारण लिखो. लेखक ने संत्री को सैल्यूट वैल्यूट न करने की हिदायत दी. लेखक यानी संत्री यांना सैल्यूट वैल्यूट नाही करण्याची हिदायत दिली, कारण लेखक अपने साथ पिता के कार्यालय की गाड़ी पिता को बिना बताए ले गए थे. लेखक यानी आपला सोबत पिताचे जे कार्यालयाची गाडी होती त्यांना नाही सांगून त्यांना घेऊन गेलेले होते. उन्हें घर आने पर भी देर हो गई थी. त्यांना घर परत म्हणजे घरामध्ये परत येणार पण वेळ झालेली होती.
संतरी के सैल्यूट वैल्यूट के चक्कर में वे घर के गेट से वापस किंवा आवाज न था। आणि याबद्दल त्यांनी संत्री यांचा चक्करवर जे सॅल्यूट करते या प्रमाणे त्यांना सॅल्यूट करायला नाही सांगितले आणि कोणताही आवाज काही नाही करायला सांगितले। तथा पिताजी उनके आने का पता चल जाएगा, कारण की त्यांना यायचा त्यांचा वेळ झालेला आहे किंवा पता लागणार आहे। इसलिए लेखक ने संत्री को सॅल्यूट वैल्यूट न करने की हिदायत दी। त्याच वेळी लेखकने त्यांना सॅल्यूट वैल्यूट असं नाही करायचं यांचा हिदायत दिलेली होती। कळतं की नाही? हो। दूसरा, लेखक ने अपनी माँ से ऐसा क्यों कहा कि वह सुबह देर तक सोएगा। लेखक यांनी आपली आईला असं काय सांगितले की मी सकाळीपासून झोपणार आहे। माँ द्वारा लेखक को पता चला कि बाबूजी ने उनके बारे में पूछताछ की। आई द्वारा हा त्यांना जडून काढलेला होता की बाबू यांनी म्हणजे त्यांचे वडील यांनी त्यांची पूछताछ केलेली आहे। सुबह बाबूजी कुछ न कहेंगे, सकाळी ते काहीही नाही बोलणार। इस कारण उनके कार्यालय जाने तक वो सोता रहा। त्याच वेळी त्यांचा कार्यालय जाऊन ते झोपलेला होता। फिर सारा मामला शांत हो जाएगा, तरीच ही सारा जो मामला है ते शांत होऊन जाणार आहे। इसलिए उसने माँ से कहा वो सुबह देर तक सोएंगे। त्याच वेळी त्यांनी आईला सांगितले की आम्ही सकाळीपासून झोपणार आहे। कळतं की नाही? हो। आता इथे बघा, निम्नलिखित वाक्य को उचित क्रम के अनुसार लिखिए। निम्नलिखित जे वाक्य आहे त्यांना क्रमानुसार लिहायचं। पहिला है, लेखक ने माँ से कहा कि वो सुबह देर तक सोएगा। दूसरा, लेखक के दरवाजे पर किसी ने दस्तक दी। तीसरा, लेखक ने संतरी को हिदायत दी। चौथा, लेखक दबे पैर पीछे किचन से दरवाजे में अंदर घुसा। तर पहिला आहे, लेखक ने संतरी को हिदायत दी। दूसरा, लेखक दबे पैर पीछे किचन के दरवाजे पे अंदर घुसा। तीसरा, लेखक ने माँ से कहा कि वो सुबह देर तक सोएगा। आणि चौथा तुमचा है, लेखक के दरवाजे पर किसी ने दस्तक दी। दूसरा, गद्यांश में पढ़कर ऐसे प्रश्न बनाइए जिनके उत्तर निम्नलिखित शब्द हो, जैसा नौकर आणि अम्मा। लेखक के दरवाजे पर किसने आने का संदेश दिया, अंदेशा हुआ। लेखक यांचा दरवाजाकडे कोणी आदेश येते हा आदेश होत जाता होता। अम्मा, दबे पीछे किचन के दरवाजे अंदर घुसते ही लेखक को मिली। आता तीसरा शब्द संपदा, निम्नलिखित शब्दों का अर्थ गद्यांश में पढ़कर लिखिए। बघा, सलाह आणि शाहस। तर पहिला काय आहे, हिदायत आणि हिम्मत। नीचे दिए गए कृदंत शब्द बनाइए। बड़बड़ाता, बड़बड़ाना, झुलझुलाता, झुलझुलाना। नीचे दिए गए वाक्य को उचित विराम चिन्ह का प्रयोग कीजिए। खाली काही वाक्य दिलेलं आहे, तुम्हाला विराम चिन्हाचा प्रयोग करायचा आहे। बघा, पहिला, माँ सुबह किसी को कमरे में मत भेजिएगा, मुझे सोना है। तर यांचा कसा विराम चिन्हाचा प्रयोग केलेले आहे। माँ याबद्दल तुम्ही पाहणार की इथे दोहरणा दिलेला आहे। माँ सुबह किसी को कमरे में मत भेजिएगा, मुझे सोना है। दूसरा, हाय राम, अब क्या होगा, पिताजी ने सब कुछ पता चल गया। तर इथे बघा तुम्ही, हाय राम, अब क्या होगा, पिताजी को सब कुछ पता चल गया होगा। तर इथे आपण काय शिकलो, इथे आपण हा शिकलो की कशा प्रमाणे इथे प्रश्न किंवा उत्तरे लिहायचं, कशा प्रमाणे यांचा प्रयोग करायचा, हा सगळं आपण इथे शिकलो। तर याप्रमाणे तुम्ही नीटप्रमाणे लिहून घ्या आणि चांगल्या प्रमाणे व्यवस्थित प्रमाणे करून घ्या। धन्यवाद।